नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक SK शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण सुरू केलेल्या झिरो टू हिरो बॅचमध्ये आज आपलं 4थं लेक्चर असं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.1 मधील पूर्ण गणितांचा पर्दाफाश केलेला आहे. मोठमोठे आकडे आपण गार केलेले आहेत, कारण की मागच्या 2 लेक्चरमध्ये 2 चलातील रेषीय समीकरण याचं सविस्तर डिटेलमध्ये आपण अध्ययन केल्यानंतर कालचा सराव संच आपण किती फास्टमध्ये सोडवला, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली ना. सराव संच आपल्यासाठी काहीच नाही. आपण सराव संच तर घेतलाच आहे, तर मागील काही वर्षाचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. त्याचबरोबर जे कोणी विद्यार्थी अजूनही आपल्या बॅचला जॉईन व्हायचे राहिलेत त्यांना सांगा की गणितामध्ये हिरो व्हायचंय किंवा गणित विषय अवघड वाटत असेल तर शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब कर आणि आपल्या लेक्चरला अटेंड कर. त्यातून त्यात म्हणजे पाठीमागं कोणी राहिलं नाही पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन चालायचे. त्यामुळे त्यांना सांगा. आता आपण आतापर्यंत जे काय सिलेबस संपलाय, परत एका दिवसात पचतं का सगळं? थोडं थोडं खायला लागतं ना. एकदाच आपण जास्त खाऊ शकतो का? थोडं थोडं घेऊनच माणसाला पचतं ते. तसंच या अभ्यासाचं पण आहे. थोडं 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 करून आपल्याला स्टेप बाय स्टेप झिरो पासून हिरो बनायचं. मग पाठीमागं कोण राहिला नाही पाहिजे, म्हणून मी सांगतोय, जे कोणी तुमच्या जवळचे मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणी असतील, त्यांना जर गणित विषयाची भीती वाटत असेल, नाही काय काय धनाढ्य आहेत ते मोठे मोठ्या फीसचे क्लास लावतील, ते तुम्हाला सांगतील हे काय ते काय. पण पेड बॅच पेक्षा सुद्धा IMP आणि सोप्या पद्धतीचा कंटेंट आपण इथं देत आहोत. तरी सर्वांना व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेलच, तरी पण अजून आता आपण करणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख. आपण चल म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. रेषीय समीकरण कशाला म्हणतात ते पाहिलेलं आहे. रेषीय समीकरणाला रेषीय समीकरणच का म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर रेषीय समीकरण सोडवण्याची पद्धत, चलाचा लोप करून रेषीय समीकरणाची रेषीय समीकरणाची उकल काढण्याची पद्धत आपण पाहिलेली आहे. उकल म्हणजे काय? उकल म्हणजे अशी जोडी जी जोडी समीकरणाची दोन्ही बाजू सेम येते, त्या जोडीला त्या समीकरणाची उकल म्हणतात. चला आपण आलेख शिकत असताना एक आलेख पेपर सध्या नाही, पण आपल्याला बोर्डवर आलेख कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. समजा एक रेषीय समीकरण घेतलं. रेषीय समीकरण म्हणजे येणारी जी समीकरणाची जी आलेखवर लाईन आहे ती स्ट्रेट लाईनच येणार आहे. उदाहरण घेऊन आपण बघूया. 2x minus y is equal to 4. आता हे एक 2 चलातील रेषीय समीकरण आहे. 2 चलातील रेषीय समीकरण. आता यामध्ये 2 चल आहेत का? हो आहेत. x आणि y हे 2 चल आहेत. आणि या 2 चलाची डिग्री 1 पेक्षा जास्त नाही आणि चलाचा गुणाकार पण येते नाही. म्हणजे ज्या काही अटी आपण पाहिल्यात की रेषीय समीकरण असण्यासाठी त्या सर्व इथं सॅटिस्फाय होतात, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता हे रेषीय समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला x आणि y च्या किमती काढाव्या लागतील. त्या किमती म्हणजे आपण आपल्या मनानं सुद्धा आकडे ग्राह्य धरून y ची किंमत काढू शकता. समजा तुम्ही x ची किंमत 2 धरली तर y ची किंमत काय येईल या समीकरणामध्ये ठेवून तुम्ही काढू शकता. x
वाय, एक्स कॉमा वाय आणि एक्स कॉमा वाय असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता हे बघा, आपण या दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढणार आहोत. आता या समीकरणाचा आलेख कसा काढायचा, तर दिलेलं जे रेषीय समीकरण आहे, समजा एक्स ची किंमत आपण प्रथमतः 0 ठेवू. एक्स ची किंमत 0 ठेवली तर वाय ची किंमत काय मिळेल आपल्याला. एक्स ची किंमत जर 0 ठेवली तर वाय ची किंमत काय मिळेल, हे बघा आपण सोडवून बघू. इक्वेशन काय आपलं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स ची किंमत जर 0 ठेवली तर वाय ची किंमत आपल्याला काय मिळेल, तर वाय ची किंमत आपल्याला मिळेल y इज इक्वल टू -4. मग आपण इथे लिहायचो y इज इक्वल टू -4. तर उकल काय झाली 0, -4. आता x ची किंमत आपण समजा 1 ठेवली. आता x ची किंमत 1 ठेवली असता तर 3 ठेवू नाही तर 1 ठेवू. चला आपल्या इथं प्लॉट करणं सोपं जाईल. तुम्ही आलेख पेपरवर असं म्हणजे अंतर घेऊन व्यवस्थित आलेख काढू शकता, ते काय अवघड नाही. पण आपल्याला स्ट्रेट मध्ये दिसायला पाहिजे. रेषीय समीकरणाची जेव्हा आपण आलेख ड्रॉ करतो ती एक स्ट्रेट लाईन प्लॉट करते, म्हणजे पॉइंटच तसे येतात की त्यामधून एक स्ट्रेट लाईन बनते. आता आपल्याला या समीकरणाची उकल मिळालेली आहे 0, -4. आता बघा x इज इक्वल टू 1 ठेवू. आता x च्या ठिकाणी आपण 1 ठेवलं काय भेटते आपल्याला, हे बघा 2 - y इज इक्वल टू 4. तर y इज इक्वल टू एक मिनिट, x ची किंमत 1 ठेवली असता y ची किंमत आपल्याला 2 - y इज इक्वल टू 4. -y इज इक्वल टू 4 - 2 इक्वल टू +2. तर हे y ह्या साईडला मायनस चिन्ह गेल्यानंतर y ची किंमत भेटते -2. y ची किंमत भेटली -2. म्हणजे x या चलाची किंमत 1 ठेवल्यानंतर नंतर आपल्याला y या चलाची किंमत -2 भेटलेली आहे. आता आलेली -2 किंमत इथं ठेवूया. ठेवली. तुम्ही असं नाही तुमच्या मनानं कन्सिडर करायच्यात. मी 0 घेतली, मी 1 घेतली म्हणून नाही. एक्स आणि वाय ची किंमत तुम्ही तुमच्या आलेख पेपरवर जितके तुम्ही प्लॉट करू शकता नंबर्स त्याच्या हिशोबात ठेवायचे. त्यानुसारच आपली दुसरी किंमत वाय ची किंमत निघेल. आता कमीत कमी नंबर घेण्याची कोशिश करायची, कारण की आपल्याला आलेख पेपरवर ड्रॉ पण करायचं नाही. इन्फानाइट लाईन लांब जाते म्हणून तुम्ही कोणताही नंबर कन्सिडर नाही करायचा, कमीत कमी नंबर कन्सिडर करायचा आहे. y इज इक्वल टू -2 आलेला आहे. तर इथे बघा उकल काय होईल या समीकरणाची, म्हणजे 1, -2. बरोबर आहे. आता हे बघा, आता ह्यानंतर कोणती x या चलाची किंमत कन्सिडर करायची तुम्ही सांगा. आपण -1 कन्सिडर करूया. x या चलाची किंमत -1 कन्सिडर करूया. तर x या चलाची किंमत -1 कन्सिडर केली असता x च्या जागी -1 ठेवलं. हे बघा -2 -y इज इक्वल टू 4. -y इज इक्वल टू 4 +2 आणि y इज इक्वल टू -6 भेटलेलं आहे आपल्याला. x या चलाची -1 ठेवली असता y इज इक्वल टू -6 भेटलेला आहे. आणि हे बघा -1, -6 भेटलेला आहे. आता आपण काय करूया,
3 ठेवूया. x या चलाची किमती -3 ठेवूया. म्हणजे आपण बघूया y या चलाची किंमत काय मिळते. असं काय नाही की तुम्ही x ठेवायला, तुम्ही y पण अगोदर ठेवू शकता. त्यावरून x या चलाची किंमत काढू शकता. पण आपल्याला इथे प्लॉट करायचंय, त्यानुसार आहे. हे बघा, 2x - y = 4. x या चलाची किंमत आपण कन्सिडर केलेली आहे -3. -y = 4. आता -3 -6 झालं. -y = 4. आता हे -y = 4 + 6 झालं. आता हे -6 या साईडला गेल्यानंतर +6 होणार. -y = 6 × 4 = 10. y = -10. y = -10 भेटलेला आहे. हे बघा, आता y = -10 भेटलेला आहे, म्हणजे -3, -10 भेटलेला. आता आपण 4 जोड्या आपण काढलेल्या आहेत ह्या समीकरणावरून x आणि y च्या, म्हणजे या 4 उकली आपण प्राप्त केलेल्या आहेत. आता ह्या 4 उकली इथे प्लॉट करायच्या. कशा प्लॉट करायच्या? पहिली उकल काय? x ची किंमत 0, y ची किंमत -4. आता x ची किंमत 0 आणि y ची किंमत -4, म्हणजेच -4 y अक्षावरती पॉइंट असणार आणि निगेटिव्हला असणार. म्हणजे आपला 0, -4 पॉइंट इथे असणार आहे बघा, 0, -4. दुसरी किंमत आहे 1. x ची किंमत 1 घेतली आणि आपला जो y ची किंमत आली -2. आता हा पॉइंट कुठे प्लॉट करणार? x ची किंमत 1 आणि y ची किंमत -2. हा पॉइंट इथे येणार. त्याला नाव देऊया 1, -2. तिसरी आहे, आपण -1 कन्सिडर केलेली आहे x ची किंमत, तेव्हा आपल्याला y या चलाची किंमत -6 भेटलेली आहे. म्हणजे -1, -6 हा पॉइंट इथे येईल बघा. x या चलाची किंमत -1 घेतलेली आहे आपण, -1. अक्षावर -1 कुठे आहे बघायचं. हो का, x अक्षावर -1 इथे आहे आणि सेम किंमत y अक्षावर बघायची -6. -1 आणि -6 म्हणजे हा पॉइंट इथे भेटेल. भेटलेला पॉइंट ला नाम तुम्ही देऊ शकता नाव -1, -6. आपल्याला 3 पॉइंट भेटलेले. चौथा पॉइंट बघूया. x या चलाची किंमत -3 भेटलेली आहे दिलेल्या रेषीय समीकरणावरून. आता -3 कुठे आहे? x अक्षावर. x अक्ष हा हॉरिझॉन्टल जो अक्ष आहे तो x अक्ष आहे. 9वी मध्ये आलेख तुम्ही शिकलाच आहे, तरी पण सांगतो. हॉरिझॉन्टल x, वर्टिकल y. x अक्षावर -3 आणि y अक्षावर तुम्हाला भेटलेला आहे -10. y अक्षावर तुम्हाला भेटलेला आहे -10. -3, -10. तर आपले दिलेल्या आलेख पेपरवर 4ही पॉइंट प्लॉट करून झालेले आहेत. आता ह्या 4ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची, तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळेल. हे बघा, ह्या पॉइंट मधून जाते, ह्या पॉइंट मधून जाते, ह्या पॉइंट मधून जाते. स्ट्रेट लाईन मिळाली की नाही? म्हणून 2 चलातील रेषीय समीकरणाला जेव्हा आपण आलेख पेपरवर ड्रॉ करतो तेव्हा एक स्ट्रेट लाईन मिळते. म्हणून त्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणायचं. म्हणजे रेषीय समीकरणच का म्हणायचं, याचे उदाहरण. आता दिलेल्या इक्वेशनावरून तुम्हाला समजलंच असेल की x आणि y या 2 उकली प्राप्त करून घ्यायच्यात. म्हणजे उकलीच्या तुम्ही 4 जोड्या 5 घेऊ शकता, असं काय नाही. 4 पेक्षा मिनिमम 4 घ्या, म्हणजे आपल्याला लाईन ड्रॉ करायला सोपं जाईल. लाईन तर ड्रॉ करायची म्हणलं तर 2 पॉइंट घेतल्यावर पण होते, पण ती छोटी होईल, आलेख पेपरवर दिसणार नाही. त्यामुळं कमीत कमी 4 उकली
म्हणजे 4 जोडी एक्स वायच्या आपल्याला प्राप्त करायच्यात. कुठली आपल्या मनानं तुम्ही एक्स ची किंमत कन्सिडर करू शकता किंवा वाय ची किंमत कन्सिडर करू शकता. समजा आता इथे बघा, वाय ची किंमत जर तुम्ही -10 कन्सिडर केली तर एक्स ची किंमत तुमची -3च येणार. अशा पद्धतीने तुम्ही इक्वेशन मध्ये ठेवून बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता समजा एक्स ची किंमत इथे वाय ची किंमत -10 कन्सिडर केलेली आहे. आता हे दिलेलं आपलं एक दोन चलातील एक रेषीय इक्वेशन आहे. 2x मायनस वाय ची किंमत काय कन्सिडर केली, -10 इज इक्वल टू 4. 2x मायनस 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 न मल्टिप्लाय केल्यावर मायनस मायनस प्लस होतं. 10 इज इक्वल टू 4. 2x इज इक्वल टू 4 मायनस 10. 2x इज इक्वल टू -6. x इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय 2. अशा तऱ्हेने x इज इक्वल टू -3. म्हणजे काहीच फरक पडत नाही, तुम्ही x या चलाची किंमत कन्सिडर करा किंवा y या चलाची किंमत कन्सिडर करा. दोन्हीपैकी कुठली एक कन्सिडर केली ना तुम्ही किंमत, तर तुम्हाला चलाची उकल मिळून जाईल. आणि आलेल्या उकलीवरून या आलेख पेपरवरती, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये आलेख पेपर दिला जाईल, त्या आलेख पेपरवरती पॉइंट प्लॉट करून एक स्ट्रेट लाईनच होणार. म्हणजे आपल्याला 100% समजलं पाहिजे. जर तुमचा पॉइंट इकडे तिकडे होत असेल तर तुमचं काहीतरी चुकतंय. कारण की दोन चलातील रेषीय समीकरणाची उकल जेव्हा आपण आलेख पेपरवर ड्रॉ करतो ते स्ट्रेट लाईनच येणार. स्ट्रेट लाईनच येणार म्हणजे ड्रॉ करताना समजलं पाहिजे आपला पॉइंट कुठे येतोय, बरोबर येतोय का नाही, लाईन होणार का नाही. लाईन जर होत नसेल तर आपल्या चलाची उकल चुकली, हे बघायचं. त्यामुळे आता हे बघा, माझी हे आलेख पेपरवर नाही, बोर्डवरती असल्यामुळे ते तुम्हाला असं वाटतंय, पण हे एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे. अजून एखादं उदाहरण घेऊन बघायचं का, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आपण अजून एक उदाहरण घेऊ, कारण की आपल्याला आलेख पेपरवरती एक लाईन विचारणार नाहीत किंवा एक समीकरणाचं विचारणार. दोन समीकरणाचे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून पुन्हा आपण समीकरणाची उकल काढतो. दोन समीकरण जेव्हा एक सामायिक समीकरण बनतात तेव्हा ते उकल करण्यासाठी आपल्याला दोन लाईन ड्रॉ करावं लागतात. त्यामुळं असे दोन बॉक्स बनवावं लागतील तुम्हाला. ह्या एका समीकरणासाठी एक, दुसऱ्या समीकरणासाठी एक, आणि दोन बॉक्स वरून तुम्हाला आलेख पेपर ड्रॉ करावं लागेल. म्हणजे तुम्हाला इतकं सोपं बोर्डाच्या परीक्षेला विचारणार नाहीत, पण हे एक समीकरणाचं आहे तर दोन समीकरणावरून दोन समीकरणात विचारतील. एक समीकरण समजलं मग दुसरं पण ह्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या इक्वेशनचं पण काढू शकता. आणि दुसऱ्या इक्वेशनचं काढलं की तुम्हाला दोन लाईन प्लॉट होतील आलेख पेपरवरती. मग त्या दोन लाईन प्लॉट होण्यासाठी हा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कारण की हे अगदी सोपं आहे आणि हातातले मार्क आहेत. ते आपल्या मनानं कन्सिडर करायच्या व्हॅल्यू आहेत, एक्झामिनरनं दिलेल्या नाहीत. इथं जी व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार त्यावरून दुसऱ्या चलाची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे आपण एक्झामिनरला इथे कन्फ्युज करायची गरज आहे. एक्झामिनर सुद्धा काढून बघेल की या चलाची किंमत ही कन्सिडर केल्यानंतर डॅश डॅश ही दुसऱ्या चलाची किंमत मिळेल. म्हणजे एक्झामिनरला सुद्धा करून बघावं लागेल. त्यामुळे हे आपल्या हातातील मार्क आहेत. आलेखाचा प्रश्न 100% आपला बरोबर आला पाहिजे, मार्क जाताच कामा नये. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. आपण अजून उदाहरण घेऊ आणि तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी करून घेऊ. चला पुढील एक्झाम्पल घेऊया आपण. हा, मी एक्स आणि वाय ऍक्सिस रब करत नाही, कारण त्यामध्ये अजून आपला वेळ जाईल. मी फक्त इथली लाईन जी आहे आपण ड्रॉ केलेली ती लाईन रब करतोय. हे बघा, अजून एक समीकरण घेऊया आपण. 0x प्लस वाय इज इक्वल टू 2.
आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. दोन चलातील रेषीय समीकरण, या समीकरणाला आपण डायरेक्ट असंही लिहू शकतो, y इज इक्वल टू 2. म्हणजे कोणत्याही चलाला किंवा नंबरला 0 ने मल्टिप्लाय केले असता ते 0 होत. पण चल आहे, इक्वेशन मध्ये चल आहे असं समजू नका. y इज इक्वल टू आले म्हणजे एक चलाचं समीकरण आहे असं नाही. आपली कंडिशन काय, जेव्हा दोन चलातील समीकरण रेषीय समीकरणामध्ये ए आणि बी दोन्ही एकदा 0 नसायला पाहिजे, ही अट आहे. ती अट इथे नाही. एक्स ह्या चलाचा सहगुणक 0 आहे, पण y इज इक्वल टू 2. एक्स ह्या चलाची किंमत 0 फिक्स झाली, मग y इज इक्वल टू 2. आता तुम्ही ह्यासाठी जर आपल्या क्रमिक व्हॅल्यू काढायच्या म्हणलं किंवा बिंदूचे निर्देशक किंवा समीकरणाच्या उकली, बिंदूचे निर्देशक ही म्हणता येतात त्यांना, एक्स आणि वाय ला, किंवा समीकरणाची उकल. हे बघा, आपण आता या इक्वेशन वरून हे आपला जो बॉक्स आहे तो बॉक्स ड्रॉ करून घेऊया. बॉक्स मध्ये एक्स वाय आणि आपण काय सांगितलं, कमीत कमी 4 बिंदूसाठी 4 उकली काढायच्यात आपल्याला. तसं आपलं 4 बॉक्स काढून घ्यायचे. हे बघा, 1 2 3 4. आता प्रत्येक इक्वेशन कुठल्याही एक्स ची व्हॅल्यू कोणतीही ठेवा, 0 न मल्टिप्लाय केल्यानंतर ती 0 होणार आहे, पण y ची व्हॅल्यू 2च येणार आहे. व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे y ची. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू कुठलीही घ्या आणि तुमचा ग्राफ स्ट्रेट लाईनच बनेल. आपण बघूया उदाहरण. तुमच्या मनावर कुठल्याही व्हॅल्यू ठेवूया आपण. हे बघा, 2 3 ठेवूया आपण. एक्स ची व्हॅल्यू 3 ठेवूया, एक्स ची व्हॅल्यू 4 ठेवूया, एक्स ची व्हॅल्यू -1 ठेवूया, एक्स ची व्हॅल्यू -2 ठेवूया. हे बघा, आपण 4 उकली काढलेले आहेत. एक्स, वाय 3, 2 4, 2 -1, 2 आणि -2, 2. y या चलाची किंमत कॉन्स्टंट आहे आणि एक्स या चलाची किंमत आपण कन्सिडर केली तरी सुद्धा हे 4 पॉइंट आपण ह्या आलेख पेपर वरती ड्रॉ करूया. म्हणजे बघूया आपला जे रेषीय समीकरणाची स्ट्रेट लाईन फॉर्म करते का नाही. हे बघा, एक्स ची व्हॅल्यू एक्स अक्षावर बघायचं, 3 कुठे आहे, इथं आहे. एक्स अक्षावर 3 घेतला असता, वाय अक्षावर व्हॅल्यू 2 आलेली आहे, म्हणजे हा पॉइंट इथे येईल. 3, 2 एक पॉइंट प्लॉट झालेला आहे. हे बघा, एक्स 3 वाय 2 तुम्हाला दाखवतो. त्याच पद्धतीनं एक्स ची किंमत 4 घेतलेली आहे, तेव्हा वाय ची किंमत 2 आलेली आहे. म्हणजे हा पॉइंट इथे येईल. या पॉइंटचा आपण 4, 2. त्यानंतर एक्स या चलाची किंमत -1 घेतलेली आहे आपण. -1 एक्स अक्षावर कुठे आहे, इथे आहे, आणि वाय अक्षावर इथे आहे. ह्या पॉइंटला नाव देऊ -1, 2. तसेच एक्स या चलाची किंमत -2 घेतलेली आहे. -2 इथे, -2, वाय चलाची किंमत 2. म्हणजे 4ही पॉइंट ड्रॉ करून झालेली आहेत. आता 4ही पॉइंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करायची. हे बघा, 1 2 3 4
स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली का? इथे तुम्हाला स्ट्रेट दिसत नाही, पण त्या आलेख पेपरवर ते स्ट्रेट दिसेल. स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली. अशाच पद्धतीनं दिलेल्या एक रेषीय समीकरणावरून तुम्हाला आलेख ड्रॉ करता आला पाहिजे. एकदम सोपं आहे, त्यामध्ये अवघड काहीच नाही. टेबल ड्रॉ करायचा, एक्स आणि वाय ह्या चलाच्या किमती आपण कन्सिडर करायचं. एक्झामिनरला इथं आपण विचार करायला लावायचा. आणि दिलेल्या, आता आपण काय केलं होतं, डायरेक्ट वाय ची किंमत काढली होती 2. वाय ची किंमत इथं कुठल्याही क्रमांकाला बदलणार नाही. वाय ची किंमत 2च असणार. मग वाय ची किंमत आपल्याला मिळाली, एक्स ची आपण कुठलीही किंमत कन्सिडर केली तरी काय फरक पडणार नाही, कारण की 0 ने मल्टिप्लाय करून वाय ची किंमत 2 काढलेली आहे. मग वाय ह्या 2 ह्या किमतीला त्या एक्सच्या किमती आलेल्या आहेत. समजलं? जेव्हा वाय या चलाची किंमत कॉन्स्टंट असते, म्हणजे कधीही बदलणारी नसते, तेव्हा आलेलं आलेख पेपरवरती जे लाईन फॉर्म होईल ती एक्स अक्षाला समांतर होते. बघा, ही जी लाईन काढली ती ह्या आलेख पेपरवरून आपल्याला ऑब्झर्वेशन दिसून येतं. वाय टर्म कॉन्स्टंट असेल तर आलेली ग्राफवर जी आपण समीकरणाची लाईन ड्रॉ केलेली आहे ती एक्स अक्षाला समांतर असेल. त्याचवरून आपण जेव्हा आपल्याला दुसरं इक्वेशन घेऊया. हे बघा, एक्स प्लस 0y इज इक्वल टू 2 हे इक्वेशन घेतलेलं आहे. आता y ला 0 ने मल्टिप्लाय आहे, म्हणजे x इज इक्वल टू आपण कन्सिडर करायचे नाही, म्हणजे इक्वेशन वरूनच आपल्याला किंमत भेटते x इज इक्वल टू 2. म्हणजे x ची किंमत कॉन्स्टंट झाली. x ची किंमत जेव्हा कॉन्स्टंट होते तेव्हा आलेलं रेषीय इक्वेशन y ह्या अक्षाला समांतर असेल. जेव्हा आपण काढून बघितलं होतं y या चलाची किंमत कॉन्स्टंट, तेव्हा आलेलं रेषीय इक्वेशनाचा आलेख x या अक्षाला समांतर आहे. आता आपण बघूया, x ची किंमत कॉन्स्टंट आहे तर आलेलं ह्या रेषीय इक्वेशनाचा आलेख y या अक्षाला समांतर असतो असं मी सांगतोय, पण आपण ड्रॉ करून बघूया म्हणजे आपली कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. आता हे मी लाईन ड्रॉ केलेली पुसून टाकतोय, त्यावर आपल्याला नेक्स्ट हे बघा, आपण आता इथे काय करूया, बॉक्स बनवून घेऊया. प्रथमतः दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ड्रॉ करताना बॉक्स बनवून घ्यायचा आहे. बॉक्स मध्ये 4 उकलीचा समावेश असला पाहिजे. हे बघा, एक्स वाय, एक्स कॉमा वाय, 4 उकलीचा समावेश असला पाहिजे. आता एक्स ची व्हॅल्यू इथे 2 आहे, म्हणजे कुठल्याही नंबरला एक्स ची व्हॅल्यू 2 असणार. आता वाय च्या व्हॅल्यू तुम्ही कुठलीही कन्सिडर करा, समजा वाय ची व्हॅल्यू
आपण काय करूया, -3 घेऊया, -+2 +2 घेऊया आणि इथे y ची व्हॅल्यू अजून काय कसं 1 घेऊया आणि 4 घेऊया. आता y च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत, म्हणजे आपण जेव्हा x ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तेव्हा y ची व्हॅल्यू कुठलीही घेतली तरी नंतर ते झिरोच होते. पण आपण प्लॉट करताना पॉइंट करताना व्हॅल्यू घ्यायला पाहिजे, म्हणून आपण x ची व्हॅल्यू इथं कॉन्स्टंट का झाली, y ची समीकरणामध्ये y च्या चलाला 0 न मल्टिप्लाय झालेला आहे म्हणून. मग आता बघा ह्या जे पॉइंट आहेत आपण प्लॉट करून बघूया कोणत्या उकली किंवा आपल्याला मिळालेले आहेत. 2 -3 2 2 2 1 2 4, म्हणजे हे -3 2 1 4 कुठून आलं नाही, तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला एखाद्या चलाची किंमत फिक्स भेटलेली आहे, एखाद्या चलाची किंमत फिक्स भेटते तर दुसऱ्या चलाची किंमत तुम्ही तुमच्या मनावर ठेवायची, काढायची गरजच नाही. ह्या चलाची किंमत फिक्स भेटलेली आहे तुम्हाला, तर दुसऱ्या चलाची किंमत तुम्ही काढायची आवश्यकता नाही, तुम्ही कुठल्याही ठेवू शकता. फक्त एखाद वेळेस इक्वेशन 2 साठी, आता हे बघा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ही या चलाची उकल बरोबर आहे का नाही चेक करायचं असेल तर तुम्ही या डायरेक्ट इक्वेशन मध्ये ठेवून बघा, डावी बाजू उजवी बाजू बरोबर येते का बघा. एक्स ची व्हॅल्यू काय, आपलं इक्वेशन काय, x + 0y = 2. एक्स ची किंमत काय 2, y ची किंमत काय -3, 0 -3 = 2. आता 0 न मल्टिप्लाय केल्यावर 0च होणार, म्हणजे 2 = 2 होणार, म्हणजे आपण काढलेली उकल हे समीकरण सॅटिस्फाय करतंय, म्हणून आपण काढलेली उकल बरोबर आली का नाही, तुम्ही मनाने घेतली पण बरोबर आली का नाही हे महत्वाचं आहे. त्याचमुळं जर एखादी इक्वेशन मधून एखाद्या चलाची किंमत किंवा आपल्याला त्या चलाची किंमत जर कॉन्स्टंट टर्म मध्ये येत असेल, किंवा कॉन्स्टंट म्हणजे पण हा जे आपण इक्वेशनला x = आलंय, म्हणजेच येणारी स्ट्रेट लाईन ही y अक्षाला पॅरलल येणार, समांतर येणार, समांतर. आता आपण ड्रॉ करून बघूया, मी बोलतोय म्हणून नाही, प्रत्येक पॉइंट आपल्याला ह्या आलेख पेपर नाहीये, पण आलेख पेपर वरती कसा ड्रॉ करायचा हे बघा. 2 -3, एक्स अक्षावर 2 कुठं आहे मित्रांनो, हे बघा एक्स अक्षावर 2 इथे आहे, 2 आणि -3 हा पॉइंट इथे भेटला, 2 -3 वाटलं तर. दुसरा 2 + 2 2 आहे, आता हे बघा +2 आणि हे 2 हा पॉइंट इथे भेटेल, 2, 2. तिसरा 2, 1, एक्स अक्षावर 2 आणि y अक्षावर 1 हा पॉइंट इथे भेटेल, 2, 1 आणि 2, 4 एक्स चा 2 आणि y चा 4 हा पॉइंट इथे भेटेल. एक्स चा 2 2,1 आणि एक्स चा 2, y चा 4. आता हे पॉइंट बघा, हा पॉइंट इथं आलाय, हा पॉइंट इथं आलाय आणि हा पॉइंट इथं आलाय, चारही पॉइंट आपण प्लॉट केलेले आहेत. आता चारही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करून घेऊया. स्ट्रेट लाईन मिळाली का नाही, आपल्याला चारही पॉइंट मधून एक स्ट्रेट लाईन मिळाली का नाही. अशा तऱ्हेने आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचं आलेखवर प्लॉट करू शकतो किंवा आलेख काढू शकतो, समजलं.
समजायसारखं म्हणजे अवघड याच्यात काहीच नाही, कारण तुम्हाला आलेख कसा ड्रॉ करायचा जर माहित असेल, एक्स अक्ष, वाय अक्ष, पॉइंट टू पॉइंट. हे बघा, एक्स अक्ष म्हणलं की एक्स ची व्हॅल्यू बघितली की एक्स अक्षावर बघायची कुठे आहे, वाय ची व्हॅल्यू बघायची की एक्स वाय अक्षावर कुठे आहे बघायची. आणि जर तुमचा पॉइंट सरळ एक रेषेत जात नसेल तर आपली उकल चुकली हे बघायचं. त्यामुळं आपल्याला अगोदरच ड्रॉ करायच्या अगोदरच जर आपला पॉइंट समजला, आपला पॉइंट अरे इकडे इकडे बाजूला जातोय, तेव्हा आपल्याला 100% बघायचं की आपली उकल मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये कुठे तरी गडबड झालेली आहे. चुकतच नाही, चुकलीच नाही पाहिजे, कारण आपण तेवढं प्रॅक्टिस करून घेणारच आहोत. पण तुम्हाला तरीही कन्फ्युजन झाला तरी सुद्धा परत तुम्ही चेक करून बघायचे. पॉइंट आपला प्लॉट करत असताना पॉइंट जातोय कुठं, स्ट्रेट लाईन बनते का नाही. कारण की दोन चलातील रेषीय इक्वेशन किंवा समीकरणाला रेषीय समीकरण त्यामुळेच म्हणतात. पण याचं प्लॉट आलेखामध्ये आलेख पेपरवरती ड्रॉ म्हणजे समीकरणाचा आलेख कसा काढतो हे आपण पाहिलेलं आहे. सर्वांना समजलं असतीलच असे आशा करतो. समजलं नसेल तर प्लेबॅक करून व्हिडिओ पहा, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. आलेख कसा काढायचा, आता दोन इक्वेशन वरून उकल कशी काढायची, म्हणजे दोन इक्वेशन झाल्यानंतर एक सामायिक, दोन चलातील एक रेषी दोन इक्वेशन एकत्र आल्यानंतर आपल्याला एक सामायिक इक्वेशन होतं. आता एक सामायिक इक्वेशनवरूनच आलेख काढून उकल कशी मिळवायची हे आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणितामध्ये झिरो पासून हिरो बनण्याच्या प्रवासाला सुरुवात करा. आपण इथे थांबूया. अजून मला एक तुम्हाला सांगायचंय की बॅच सुरू झालेली आहे. आज आपण 4थं लेक्चर घेतलेलं आहे. कोणीही ह्या प्रवाहापासून दूर जाऊ नका. आपल्याला एकदाच संपूर्ण काही घेता येणार नाही. स्टेप बाय स्टेप आपण आपली लेवल वाढवत आहोत. म्हणजे तुम्ही आजच 4थ्या लेक्चरला आलाय तर तुम्हाला समजणार नाही. तुम्ही आजच प्रथमतः हे लेक्चर अटेंड करत असाल तर लगेच समजणार नाही. थोडा तरी तुमच्या मनामध्ये डाऊट राहणार, हे काय आहे, चल म्हणजे काय, रेषीय समीकरण म्हणजे काय, रेषीय समीकरणामध्ये एक्स वाय काय आहे, हे नेमकं काय आहे, हे दोन काय आहे, वास्तव संख्या काय आहे, हे तुम्हाला समजणार. त्यासाठी मागील 3 लेक्चर म्हणजे 2 लेक्चर मध्ये आपण सविस्तर एक्सप्लेन केलेला आहे आणि तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 1.1 सोडवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा ड्रॉ करायचा हे पाहत आहोत. म्हणजे सर्व लिंक असतं एकमेकांशी. म्हणजे ते समजण्यासाठी तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ जाऊन आपण शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलवर गेला असता तुम्हाला प्लेलिस्ट वर क्लिक केला असता बीजगणित आणि भूमिती दोन्ही विषयाच्या सेपरेटली प्लेलिस्ट भेटतील. आणि त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर लेक्चर वाईज तुम्हाला व्हिडिओ भेटेल. समजा आजचं लेक्चर आता व्हिडिओ अपलोड होईलच तुम्हाला, हे म्हणजे लेक्चर संपल्यानंतर व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल त्यावेळेस पण लेक्चर नंबर 4 दिसेल तिथं. आजपर्यंतचे 3 लेक्चर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये दिसतील. त्याच पद्धतीने भूमितीचे सुद्धा गोडके मॅडम भूमिती सुद्धा एकदम छान पद्धतीने शिकवत आहेत, कारण की त्यांची भूमितीवरील पकड एकदम मजबूत आहे. त्यांनी त्या 10th असताना सुद्धा 10वी मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आणलेले. म्हणजे त्यावेळेस त्यांच्या वेळेस क्वचितच, आता मुलांना संपूर्णच मुलांना जास्तीत जास्त म्हणजे 80-90% मुलांना 100 आउट ऑफ 100 मिळत असतील. पण आम्ही विद्यार्थी दशेत असताना 100 पैकी 100 मिळवणारे मॅडम आहेत. मॅडमनी भूमिती विषयात नाही, गणित, बीजगणित आणि भूमिती दोन्ही विषयात पारंगत आहेत. पण त्यांनी म्हणलं मी भूमिती घेते म्हणून त्यांना भूमिती आपण सजेस्ट केलेला आहे, मी बीजगणित घेतोय. त्यामुळं मॅडमचंही लेक्चर तुम्ही अटेंड करत चला, रेग्युलर अटेंड करा. बीजगणिताचाही तुम्हाला मी कुठलाही डाऊट राहू देणार नाही, कारण की आपला शब्द आहे झिरो टू हिरो. शब्द दिलेला आहे तर शब्द मी पाळणार. त्यावेळी तुम्ही तुमचा शब्द काय, व्हिडिओ लेक्चर डेली अटेंड करायचे. म्हणजे आपल्या प्रवाहामध्ये कुठलीही
शंका राहू नये. दिलेले व्हिडिओ अटेंड करा आणि आपल्याला झिरो टू हिरो बनवायला तयार राहा. चला थांबूयात. अशा तऱ्हेने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.